मध्ये व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन काय असते, तर आडवी जी जाते तिला हॉरिझॉन्टल लाईन असं म्हणतात आणि जी उभी असते किंवा अशी क्रॉसमध्ये जाते तिला व्हर्टिकल लाईन असं म्हणतात. न्यूमरेटर म्हणजे काय, जो वरचा नंबर असणार आहे त्याला न्यूमरेटर म्हणतात, खालच्या नंबरला डिनोमिनेटर म्हणतात. आणि फ्रॅक्शन बार, हा फ्रॅक्शन बारवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात की फ्रॅक्शन बार कशाला म्हणतात. ही जी मधली लाईन आहे हिला विनक्ल्यूम किंवा फ्रॅक्शन बार असं म्हणतात. आणि न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर म्हणजे काय असतं, तर न्यूमरेटर रिप्रेझेंट द नंबर ऑफ पार्ट वी हॅव, म्हणजे तुमच्याकडे किती शेडेड पार्ट्स आहेत तर त्याला काय म्हणणार आहात, न्यूमरेटर. आणि न्यूमरेटर हा नेहमी वरती लिहिला जातो. आणि डिनोमिनेटर म्हणजे काय, तर डिनोमिनेटर रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ पार्ट, म्हणजे ते सगळे मिळून किती पार्ट्स आहेत, जे पूर्ण टोटल जी काउंटिंग येते ती डिनोमिनेटरमध्ये येते. आणि त्याच्यामधले किती कमी झाले किंवा किती शेडेड झालेले आहेत हे सांगायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी न्यूमरेटरचा वापर करावा लागतो. जसं की या सर्कलमध्ये 5 पार्ट्स आहेत आणि किती 4 शेडेड आहेत, म्हणून न्यूमरेटर झाला 4 आणि डिनोमिनेटर झाला 5.